हॅलो, मी मानसी. तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल, ही अशी केस पसरून भूतासारखी का बसली आहे आणि आम्हाला काय दाखवते व्हिडिओमध्ये? तर मी Googleला आणि यूट्यूबला असं सर्च केलं, की पांढऱ्या केसांवर काय उपाय करायचा. तर मला एक भन्नाट उपाय सापडला आहे. अगदी स्वस्त आणि मस्त. तो तुमच्याबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करते. तर माझे केस ना बऱ्यापैकी आत म्हणजे पांढरे आहेत, म्हणजे आतल्या आत आहेत, बाहेर जास्त दिसत नाही, पण आतमध्ये आहेत आणि ते दिसतात. मग पार्लरमध्ये जाऊन विचारलं, की केस काळे करायचे असतील तर किती रुपये घेणार? तर पार्लरवाले लोकं जास्त पैसे सांगतात. म्हणजे कोणी 1000 सांगितलं, कोणी 1200 सांगितलं, कोणी 1500 सांगितलं. तर आपल्यासारखे मिडल क्लास लोकांना हे काही परवडणारं नाही. मग मी नेटवर जरा सर्च केलं आणि मला हा ब्ली ब्लेंडचा शॅम्पू विथ कलर भेटला आहे. म्हणजे अगदी झटपट लागणारा असा कलर आहे हा. म्हणजे शॅम्पूची पॅकेट आहेत ॲक्च्युली. अजून मी ते अनबॉक्स केलं नाही. तुमच्यासमोरच करते आणि दाखवते. त्याचे रिव्ह्यूज वगैरे बघितले मी. तर हे शॅम्पूचं पॅकेट असतं ते अगदी 5 मिनटं केसांना लावून ठेवायचं आणि त्यानंतर केस वॉश करून घ्यायचे. मग तुम्हाला कलर केसांना येतो असं म्हणतात. तर चला आज मी हा व्हिडिओ बनवते आणि म्हटलं तर तुमच्याबरोबरही शेअर करूया. कारण मी माझ्या चॅनलवर मेकअप, हेअर स्टाईल, हेअर संबंधात काही गोष्टी असतील तर माझे डेली व्लॉग अशा बऱ्याच गोष्टी शेअर करत असते. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक देखील करा. तर मी हे अनबॉक्स केलं. त्याच्यामध्ये 5 पॅकेट होती आणि त्याच्यामध्ये जे आतमध्ये जे मॅन्युअल होतं ते मी वाचलं आणि त्यामध्ये असं लिहिलं आहे, की हे थोडं हार्मफुल आहे. ह्याच्यामध्ये थोडेसे केमिकल्स वगैरे आहेत. जर ते तुमच्या स्किनला लागलं तर कदाचित काही रॅशेस वगैरे येण्याची शक्यता असेल. म्हणून मी अगदी सेफ्टी म्हणून वॅसलीन लावून घेतलं इकडे पूर्ण माझ्या कपाळावर वगैरे. जिकडे जिकडे केसांचा जवळचा भाग आहे तिथे मी पूर्ण असं वॅसलीन लावून घेते व्यवस्थित. म्हणजे जेणेकरून जर मला तिथे तो कलर लागला, चुकून हात माझा लागला तर माझ्या स्किनला काही त्रास होऊ नये म्हणून. ॲज अ सेफ्टी म्हणून मी ते लावून घेतलं पूर्ण माझ्या वरच्या भागाला. म्हणजे कपाळाचा जो वरचा भाग आहे ना तिकडे वॅसलीन मी व्यवस्थित असं लावून घेतलं. आता माझ्या केसांची लेंथही थोडी वाढली आहे. ॲक्च्युली 1 वर्षापूर्वी मी माझ्या केसांना स्मूदनिंग केलेलं. आता नाही केलं. करायचा विचार होता पण म्हटलं नको. परत जास्त केमिकलचा मारा केसांवर केल्यावर केस खराब जास्त होतील किंवा जास्त गळतील माझे केस या भीतीने मी परत स्मूदनिंग नाही करत आहे. सध्या तर नाही करत आहे. जर केलं परत तर नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन. आता जे हातामध्ये प्लॅस्टिकचे मी ग्लव्स घातले आहेत ना ते त्यामध्येच भेटलेले. म्हणजे जे मागवलं ना ब्लू ब्लेंडचं मी पॅकेट मागवलं त्याच्यामध्येच हे ग्लव्स होते. तर मी हे पॅकेट फोडलं. याच्यामध्ये ॲक्च्युली 2 क्रीम आहेत. एक व्हाईट कलरची क्रीम आहे आणि एक ब्लॅक कलरची क्रीम आहे. त्या दोन्ही व्यवस्थित मिक्स करायच्या, हातावर घेऊन अशा चोळायच्या आणि आपल्या ड्राय केसांवरती ते लावून घ्यायचं. आता हे पहिल्यांदाच लावते ना मी, त्याच्यामुळे मी अगदी घाबरत लावते जेणेकरून माझ्या आतमध्ये स्काल्पला नाही लागायला पाहिजे. एक वेळ माझा थोडासा केस पांढरा दिसला तरी चालेल, पण माझ्या आतमध्ये केसांना म्हणजे केसांच्या आतमध्ये मुळांशी काही इजा नाही झाली पाहिजे हा विचार करून मी हे सगळं करते. ह्या वेळेचा जर रिझल्ट मला चांगला भेटला तर ऑफकोर्स मग तुमच्याबरोबर तो शेअर करेन आणि मग नेक्स्ट टाईम ह्याच गोष्टी मी परत करेन. पार्लरमध्ये जाऊन जास्त पैसे खर्च नाही करणार. पण आधी मी बघते आहे ॲज अ ट्राय करून, की कसं हे सगळं होतं आहे, ते खरोखर कलर येतो आहे का? 5 मिनटंच ठेवायला सांगितलं आहे तर 5 मिनटांनी कलर येईल का? कारण पार्लरमध्ये जेव्हा करतो मी 1-2 वर्षापूर्वी केलेलं, तेव्हा मला वाटतं माझे 800 रुपये घेतलेले साधारण. तर त्यावेळी 5 मिनटं नाही, साधारण मला वाटतं 20-25 मिनटं ठेवलेलं त्या लोकांनी कलर. तर इथे 5 मिनटात येईल की नाही थोडी शक्यता कमी वाटते आहे मला. पण तरी ट्राय करून बघायला काय हरकत आहे ना. तर ही क्रीम मी अगदी हातावर घेऊन व्यवस्थित अशी माझ्या केसांना लावून घेते. कारण माझे जे व्हाईट केस आहेत ना ते अगदी आत आहेत. आतमध्ये आहेत, बाहेरून एवढे दिसत नाही. आणि जर तुम्ही सुरुवातीला नोटीस केलं असेल ना तर माझे केस थोडेसे तांबूस आहेत. आता ते कसे झाले तेच मला माहीत नाहीत, पण पहिल्यापासून तर तसेच आहेत. थोडासा तांबूस असा कलर आहे. सोनेरी नाही म्हणता येणार किंवा गोल्डनही नाही म्हणता येणार. सूर्याचा मावळताना सूर्य जसा कलर सोडतो अगदी तांबूस कलर, तसा थोडाफार माझ्या पुढच्या केसांचा कलर आहे आणि तो कसा होतो काही मला कळत नाही. तर इथे मी पार्टिशन करून व्यवस्थित असं हळूहळू सगळं ते लावून घेते माझ्या केसांना. जी क्रीम आहे ती या मोबाईलच्याच कॅमेऱ्यामध्ये बघून. तर केसांना कलर तर मी करतेच आहे आणि हा कलर करता आपण थोड्या गप्पाही मारूयात. या चॅनलवर मी मेकअप व्हिडिओ ॲक्च्युली पहिल्यांदा जो शेअर केलेला
तर तो असाच रँडम मी शूट केला आणि मग तो शेअर केला तर तो अगदी माझा व्हिडिओ भरपूर चालला. अगदी कमी वेळेत त्याला खूप छान व्ह्यूज आले. तर मी आता परत मेकअप व्हिडिओ ॲक्च्युली मेकअपमध्ये मला खूप इंटरेस्टही आहे. हेअरस्टाईल, मेकअप ह्या गोष्टी मला आवडतात करायला. तर मी माझ्या मैत्रिणींचे वगैरे असे जाऊन मेकअप वगैरे करत असते. मी काही प्रोफेशनल मेकअप कोर्स वगैरे कुठे केला नाही आहे, पण हे सगळं बघून मला आवडतं करायला. तर मी मेकअप रिलेटेड, हेअरस्टाईल रिलेटेड अशा गोष्टी ह्या चॅनलवर टाकत असते, व्हिडिओ टाकत असते. काही केसांच्या बाबतीत तेलं वगैरे बनवली होममेड तर तीही शेअर करत असते. त्यानंतर मग माझं जे डेली लाईफस्टाईल आहे, मी माझ्या आयुष्यात रोज काय करते, तर त्या गोष्टी शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातूनही शेअर करत असते. तर हे सगळं जर तुम्हाला बघायला आवडत असेल, माझ्याशी कनेक्ट राहायला आवडत असेल, माझे विचार आवडत असतील, मी आवडत असेल, तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओलाही लाईक नक्की करा. इथे काय केलं मी, माझ्या केसांची लेंथ थोडी मोठी आहे आणि मला असं वाटलं की एक पॅकेट मला पुरेसं नाही आहे, म्हणून मी अजून एक दुसरं पॅकेट फोडलं. मग माझ्या मुलीला बोलवलं आणि सांगितलं, कुठे कुठे जरा तुला आतमध्ये व्हाईट केस दिसत आहेत ते बघ, तू नोटीस कर आणि मला सांग की कुठे कुठे दिसत आहेत ते. मग तिकडे मी ती क्रीम व्यवस्थित अशी लावून घेते. त्यानंतर जे मी दुसरा पॅकेट फोडलं ना, तर तेही पॅकेट मी पूर्ण अगदी लावून घेतलं आणि माझ्या केसांच्या ना खालचा जो भाग आहे लेन्सचा, तिकडेही क्रीम लावली. आता तुम्ही म्हणाल तिकडे का लावली, तिकडे तर तुझे केस व्हाईट नाही आहेत, पण तिकडेही माझ्या केसांचा कलर आहे ना तो थोडा तांबूस झाला आहे, म्हणजे असा तांबूस कलर तो माझा शेवटपर्यंत झाला आहे. म्हणून मग मी पूर्ण केसांना ती क्रीम छान अशी लावून घेतली, दुसऱ्या पॅकेटमधली उरलेली. त्यानंतर असं व्यवस्थित आंबोडा केला केसांचा, व्यवस्थित नाही केला आहे, कसा पण बांधून घेतला आहे आणि तिथे बांधून घेतले केस. तर मी हे केस साधारण 5 मिनिट ठेवणार आहे. आता तुम्हाला मी इथे हाताला काय दाखवलं, तर जो कलर आला आहे माझ्या हाताला, जे मी ग्लव्स काढले ना तेव्हा थोडासा माझ्या हाताला कलर लागला आणि तो जातही नव्हता पटकन. अगदी 5-7 मिनटं ठेवलं मी ते 2 मिनटं जरा जास्तच ठेवलं आणि त्यानंतर मी माझे केस धुवून घेतले. खरं सांगू तर मला एवढी अपेक्षित नव्हतं की याच्याने एवढा चांगला कलर येईल असा, पण खरंच खूप छान कलर आला आणि माझ्या केसांमध्येही काही फरक मला जाणवत नाहीत की केस खूप ड्राय झाले आहेत किंवा मग खूप असा कडक वाटत आहेत केस, असंही काही जाणवत नाही आहे. माझ्या रेग्युलर शॅम्पू आणि कंडिशनर लावून मी केस चांगले वॉश करून घेतले. तर मला तर खूप आवडलं हे. आणि हो, तुम्हाला मी खरं प्राईस सांगायची विसरली ह्याची. तर साधारण मला वाटतं 300 रुपयाला मी काहीतरी हे ॲमेझॉनवरून मागवलं आहे. खरंच खूप छान आहे. आता हे 2 पॅकेट तर मी वापरले, अजून 3 पॅकेट उरले आहेत, म्हणजे अजून एकदा मी हे नक्कीच वापरू शकेन. छान आहे ना, एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा पार्लरमध्ये जाऊन घरच्या घरी 300 रुपयात एवढं छान आपल्याला रिझल्ट मिळत असेल तर नक्कीच ट्राय करायला हरकत नाही. तुम्ही हे ट्राय करून बघा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नक्की नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईबही करा. हा व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हेल्प होईल आणि त्यांचेही पैसे वाचतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. काही मला सजेशन द्यायचे असतील तर तेही कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह. बाय. काळजी घ्या.